सर्कल सर्कल चॅप्टर आहे आपला, तो आपण सुरू करणार आहोत. आपण भाग 1 चे दोन्ही धडे आपण शिकलेलो आहोत. काही विचारायचंय का? बर, आपण आता गणित भाग 2 जो आहे त्याचा आपण सर्कल धडा सुरू करणार आहोत. म्यूट ठेवा म्हणजे सर्कल जो आपला धडा आहे त्याच्यामध्ये आपण सर्कल बद्दल काही बेसिक माहिती, म्हणजे सर्कल काय असतो, सर्कल मध्ये वेगवेगळे जे टर्म्स आहेत, जसं रेडियस आहे, कॉर्ड आहे, डायमीटर आहे, त्याचा अर्थ काय आहे, ते म्हणजे काय, रेडियस म्हणजे काय, कॉर्ड म्हणजे काय, डायमीटर म्हणजे काय, सर्कल मध्ये ते शिकायचं आपल्याला. सर्कल बद्दल थोडी माहिती शिकायची आहे. त्यानंतर आपल्याला प्रॉपर्टी ऑफ कॉर्ड ऑफ द सर्कल शिकायचं, म्हणजे आपल्याला 2-3 प्रॉपर्टीज आहेत कॉर्ड बद्दलच्या, त्या आपल्याला शिकायच्या आहेत. आणि 2 हे आपल्याला कन्स्ट्रक्शन आहेत, म्हणजे आकृत्या काढायच्या. एक इन सर्कलचं कन्स्ट्रक्शन आहे आणि एक सर्कम सर्कलचं कन्स्ट्रक्शन आहे, म्हणजे रचना आहे आपल्याला. त्याच्यामध्ये आपल्याला कंपास वगैरे वापरून आपल्याला आकृती काढायची आहे ना. तर मेन शिकण्याचं फक्त इथे 2च गोष्टी आहेत, एक सर्कल आणि प्रॉपर्टी ऑफ कॉर्ड ऑफ अ सर्कल. बाकी हे तर कन्स्ट्रक्शन आहे. इन सर्कल सर्कम सर्कलचं कन्स्ट्रक्शन आपल्याला शिकायचं आहे. आधी आपण सर्कल म्हणजे काय ते बघणार आहोत. सर्कल काढताना आपण, सर्कल जो असतो की नाही, जसं एक रेषाखंड असतो ना, रेषाखंड पण काय आहे, असंख्य बिंदूंचा बनलेला असतो, किंवा रेषा जी आहे ती सुद्धा असंख्य बिंदूंची बनलेली आहे. याच्यावर बघा असंख्य बिंदू आहेत, इनफायनाइट नंबर ऑफ पॉइंट्सने बनलेली आहे लाईन. तसं सर्कल पण असतो की नाही, सर्कल जो आहे ना तो सुद्धा इनफायनाइट नंबर ऑफ पॉइंट्सने बनलेला आहे. खूप सारे पॉइंट्स आहेत बघा, त्याच्याने हा सर्कल बनलेला आहे. सर्कलवर आपण बघायला गेलो तर खूप बिंदू आहेत, अशा असंख्य बिंदूंनी. बघा या सर्कलवर पण अशा असंख्य बिंदू आहेत, अशा असंख्य बिंदूंनी तो बनलेला आहे. पण ह्या बिंदूंची एक खासियत आहे, म्हणजे एक वेगळेपण आहे, काहीतरी गुणधर्म आहे. बघा सर्कल काढताना आपण आहे ना कंपास मध्ये अंतर घेतो आणि कंपासने काढतो ना आपण वर्तुळ. कंपास एक टोक जे आहे की नाही ते आपण फिक्स ठेवतो आणि दुसरं टोक जे आहे ते गोल फिरवतो. असंच काढतो की नाही सर्कल आपण कंपासने. फक्त थम्स अप करून उत्तर दिलं तरी चालेल मला. एक बिंदू आपण फिक्स ठेवतो बघा. कंपास वापरला की नाही तुम्ही सगळ्यांनी? आपण वर्तुळ काढताना कंपास वापरतो की नाही? त्याच्यामध्ये एक आपण टोक जे असतं ते फिक्स ठेवतो आणि नंतर दुसरं टोक असं गोल फिरवतो पूर्ण 360 डिग्री मध्ये. असंच करतो की नाही? हो की नाही? थम्स अप करा. हो की नाही? असंच करतो की नाही वर्तुळ काढताना? बर, तर त्याच्यामध्ये जो फिक्स पॉइंट आपण आतमध्ये जो फिक्स पॉइंट ठेवलेला असतो की नाही त्याला आपण सर्कलचा सेंटर असं म्हणतो. म्हणजे या सर्कलचा सेंटर जो आहे ना त्या सेंटरवर आपण कंपासचा टोक फिक्स ठेवतो. इथे सेंटर असतो असं मधोमध सर्कलच्या बरोबर मध्ये. इथे आपण कंपासचं टोक ठेवणार आणि एक अंतर जे आहे कंपास मधलं ते पण हलवायचं नाही. अंतर कमी जास्त नाही करायचं, अंतर पण तेवढंच ठेवायचं आणि 360 डिग्री मध्ये तो पूर्ण असा गोल आपण तो फिरवतो. कंपासचं दुसरं टोक फिरवतो, एक टोक फिक्स असतं. तर ते जे फिक्स पॉइंट आहे ना, जो सर्कलचा जो फिक्स पॉइंट आहे ना, हा बघा इथे ओ जो आहे तो सर्कलचा फिक्स पॉइंट आहे. त्याला आपण काय म्हणतो माहितीये का? या ओला आपण म्हणतो सेंटर ऑफ सर्कल. जो फिक्स आपण ठेवतो आणि दुसरं टोक आपण फिरवतो आणि ते जे 2 टोकांमधलं अंतर आहे की नाही ते अंतर जे असतं की नाही
त्या अंतराला आपण अंतर दोन टोकांमधलं अंतर म्हणजे सेंटर पासून सर्कलवरचा पॉइंट हे जे अंतर आहे याला आपण रेडियस असं म्हणतो. म्हणजे आपण जेव्हा सर्कल ड्रॉ करतो तेव्हा सर्कल ड्रॉ करताना एक अंतर आपण कंपास मध्ये घेतो, एक विशिष्ट अंतर आपण कंपास मध्ये घेतो. ते अंतर म्हणजे रेडियस आहे सर्कलची. म्हणजे हे एवढं अंतर सेंटर पासून सर्कल पर्यंतचं जे अंतर आहे त्याला रेडियस म्हणायचं. बघा हा सेंटर आहे आणि सर्कलवरचा पॉइंट त्यांना जोडून जी बनते ती रेडियस बनते. ही रेडियस आहे. रेडियस कशी बनते माहिती का? ही रेडियस आहे. ही जी सेगमेंट मी काढली ना ती रेडियस आहे. ओ ए समजा ही ओ ए जी आहे ती रेडियस आहे. ऐका हा, रेडियस सेंटर म्हणजे जो फिक्स पॉइंट आहे तो सेंटर आहे आणि जे फिक्स डिस्टन्स आपण कंपास मध्ये घेऊन वर्तुळ जे काढतो ते डिस्टन्स, ते अंतर म्हणजे त्या वर्तुळाची रेडियस असते, त्या सर्कलची रेडियस असते. आता रेडियसची दुसरी डेफिनेशन काय माहितीये का? रेडियस म्हणजे काय कळलं पाहिजे. रेडियस म्हणजे काय तर सर्कलचा सेंटर, हा बघा हा सेंटर सर्कलचा, हा पी सेंटर आहे समजा सर्कलचा, आणि सर्कलवर मी कुठलाही एक पॉइंट मी घेणार. समजा सर्कलवर मी एक पॉइंट घेतला ए, हा सर्कलवर आहे, ए सर्कलवर आहे आणि पी जो आहे तो सेंटर आहे सर्कलचा आणि ए जो आहे तो सर्कलवरचा पॉइंट आहे. माझा सेंटर आणि सर्कलवरचा एक पॉइंट आणि सेंटर यांना जोडून जी सेगमेंट बनते पी ए, पीए ला म्हणायचं रेडियस, रेडियस ऑफ सर्कल. म्हणजे रेडियस बनते कशी? रेडियस ही कशी बनते तर सेंटर आणि सर्कलवरचा पॉइंट जॉईन केला ना की रेडियस बनते. सेंटर आणि सर्कलवरचा पॉइंट जॉईन केला की रेडियस बनते. म्हणजे मी सर्कलवर कोणता पण पॉइंट घेणार, सर्कलवर मी कोणताही पॉइंट घेते. बघा इथे मी आता दुसरा पॉइंट सर्कलवर घेतला बी आणि हा बी सर्कलवरचा पॉइंट जो आहे तो सेंटरला जोडला, सेंटर म्हणजे पी, पी ला मी बी जोडला की जो पीबी सेगमेंट बनतो तो पण रेडियस आहे. आणखी मी सर्कलवर पॉइंट घेतला सी, तो पी ला जोडला तर ही पण रेडियस आहे, ही पण एक रेडियस आहे. म्हणजे रेडियस म्हणजे काय माहितीये का? रेडियस म्हणजे सेंटर आणि सर्कलवरचा पॉइंट यांना जॉईन करणारी जी सेगमेंट आहे ती रेडियस असते. रेडियस कळलंय? ज्यांना कळलंय त्यांनी थम्सअप करा. रेडियस कळलं सर्वांना? सेंटर आणि सर्कलवर कोणताही पॉइंट घ्या आणि तो सेंटरला जोडा की ती रेडियस बनते. रेडियस कळली? रेडियस साठी सेंटर आणि सर्कलवरचा पॉइंट जॉईन करणं केलं ठीक. म्हणजे आता इथे पीए, पीबी, पीसी या सगळ्या रेडियस आहेत. सर्कलवर तुम्ही कुठेही पॉइंट घ्या आणि तो सेंटरला जोडा की रेडियस तयार झाली. आता डी मी सर्कलवर घेतला आणि तो सेंटरला जोडला की ही रेडियस बनली. आता ह्या ज्या सगळ्या रेडियस आहेत, कितीतरी रेडियस तुम्ही काढू शकता. सर्कलमध्ये कितीतरी रेडियस आहेत, या सगळ्या रेडियसच आहेत. सर्कलवर कोणताही पॉइंट घ्यायचा आणि तो सेंटरला जोडायचा की ती रेडियस बनते. आता या सगळ्या ज्या रेडियस आहेत की नाही, या सगळ्या रेडियस ज्या आहेत त्या कॉन्ग्रुएंट असतात. ऑल रेडियाय ऑफ सेम सर्कल. ऑल रेडियाय म्हणजे हा रेडियसचा प्लुरल फॉर्म आहे, अनेक वचन आहे. सगळ्या ज्या रेडियाय आहेत म्हणजे रेडियस आहेत सर्कलच्या, ऑल रेडियाय ऑफ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंटचा अर्थ सगळ्या ज्या ह्या रेडियस आहेत एकाच सर्कल,
म्हणजे इथे पी ए, पी बी, पी सी या सगळ्यांची जी लांबी आहे ती सारखी आहे, कारण ते सगळ्या रेडियसच आहेत या सर्कलच्या, त्यामुळे त्या सारख्या लांबीच्या असतात. एकाच सर्कलच्या सगळ्या रेडियस सेम लेंथच्या असतात. थम्सअप करा कळलं असेल तर, नसेल कळलं तर मी पुन्हा सांगते. कळलं सर्वांना? ठीक आहे. आता आपण शिकायचंय, हे रेडियस झालं. आता पुढे शिकायचं आपल्याला कॉर्ड ऑफ अ सर्कल. रेडियस कळलं, रेडियस कळल्यानंतर आपल्याला कॉर्ड काय असते ते आपल्याला समजून घ्यायचं. कॉर्ड ऑफ सर्कल, कारण पुढे जाऊन आपल्याला कॉर्ड बद्दलच्या सगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला शिकायच्या आहेत. त्यामुळे कॉर्ड काय आहे ते कळलं पाहिजे. जसं आपण बघितलं रेडियस कशी बनते, सर्कलवरचा पॉइंट आणि सेंटरला जोडलं सर्कलवरचा पॉइंट की रेडियस बनते. कॉर्ड कशी बनते ते बघायचं आपल्याला. तर कॉर्ड कशी तयार होणार, तर कॉर्ड जी तयार होते की नाही ती कशी तयार होते माहिती का? रेडियस मध्ये काय करतो आपण, रेडियस मध्ये एक सेंटर आणि एक सर्कलवरचा पॉइंट, ही रेडियस झाली. कॉर्ड कशी बनते माहिती का? दोन पॉइंट घ्यायचे, पण दोन्ही पॉइंट सर्कलवरच घ्यायचे. दोन्ही पॉइंट मी सर्कलवरच घेणार कुठेही, आणि दोन पॉइंट सर्कलवरचे जॉईन करायचे. इथे सर्कलवर भरपूर पॉइंट आहेत, सर्कलवर इनफायनाइट नंबर ऑफ पॉइंट आहे, आणि या सर्कलवरचे कोणते पण दोन पॉइंट मी जॉईन केले. बघा सर्कलवर, समजा हा ए पॉइंट आहे सर्कलवर आणि हा बी पॉइंट आहे, दोन्ही पॉइंट सर्कलवरच आहेत. सेंटरशी कॉर्डचा काहीच कनेक्शन नाहीये, कॉर्ड ही सेंटरशी कनेक्टेड नसते. सेंटर आणि सर्कलवरचा पॉइंट जॉईन करून रेडियस बनते. कॉर्ड जी बनते ती सर्कलवरचे दोन पॉइंट जॉईन करून बनते. इथे एबी जी आहे त्याच्यामध्ये ए पण सर्कलवरच आहे आणि बी पण सर्कलवरच आहे. दोन्ही पॉइंट सर्कलवरचे घेतले आणि जॉईन केले की जी बनते ती कॉर्ड असते. इथे एबी जी आहे ती कॉर्ड आहे. त्यानंतर मी आणखी हा एक पॉइंट घेतला सी, आणि तो समजा मी ए ला जोडला, तर ही एसी पण कॉर्डच आहे, कारण ए आणि सी दोन्ही पण सर्कलवरचे पॉइंट. ही पण कॉर्डच आहे, ए डी पण कॉर्ड आहे, कारण ए पण सर्कलवर आहे, डी पण सर्कलवर. कॉर्ड म्हणजे काय थोडक्यात, की द सेगमेंट जॉईनिंग टू, दोन सर्कलवरचे पॉइंट जॉईन करून जी बनते ना, दोन्ही पॉइंट सर्कलवरच घ्यायचे. रेडियस मध्ये आपण काय केलं, रेडियस मध्ये एकच पॉइंट सर्कलवरचा घेतला आणि एक सेंटर घेतला. बघा सगळ्यातला फरक आपल्याला माहित पाहिजे. रेडियस काय, कॉर्ड काय आहे हे आपण आधी पण शिकलोय, पण मुलं विसरून जातात, विसरायचं नसतं. रेडियस कशी बनते, रेडियस सेंटरशी कनेक्टेड आहे. सेंटर समजा हा ओ आहे, तर सेंटर आणि सर्कलवरचा कोणताही पॉइंट ओ ए ही रेडियस आहे, आणि इथे ज्या सगळ्या आहेत त्या सर्कलवरचे दोन पॉइंट जॉईन करून मिळाले, मग ह्याला आपण कॉर्ड असं म्हणतो. कॉर्ड कळलं? कॉर्ड सर्कलवरचे दोन पॉइंट जॉईन केले की त्याला आपण काय म्हणायचं, कॉर्ड म्हणायचं. कळलं सगळ्यांना? थम्सअप कळलं असेल तर. जागे आहेत ना सगळे की झोपले? कॉर्ड कळलं? कॉर्ड, कॉर्ड काय असते कळलं सगळ्यांना? सर्कलवरचे दोन पॉइंट जॉईन केले की कॉर्ड बनले. ठीक आहे. आता आपल्याला पुढचं एक आणखी एक डेफिनेशन आहे, डायमीटर म्हणजे काय ते आपल्याला कळलं पाहिजे.
आता डायमीटर हा शब्द आपण खूप वेळा सर्कलशी रिलेटेड वर्ड आहे. रेडियस आणि डायमीटर आपण खूप वेळा ऐकलेला पण आहे. पण नक्की डायमीटर म्हणजे काय ते माहित पाहिजे. डायमीटर ऑफ अ सर्कल. डायमीटर ऑफ अ सर्कल, डायमीटर काय असतो माहितीये का? आपण बघा रेडियस शिकलो, कॉर्ड शिकलो, बरोबर आहे. तर डायमीटर जो असतो की नाही, ती पण एक कॉर्डच आहे. आपण ही शिकलो ना, कॉर्ड. कॉर्ड कॉर्ड कशी बनते? सर्कलवरचे 2 पॉइंट जॉईन केले की कॉर्ड बनते. डायमीटर पण एक कॉर्डच आहे. पण मग नाव वेगळं का आहे डायमीटर? कॉर्ड का नाही? जर ती कॉर्ड आहे तर मग कॉर्ड का नाही? डायमीटर वेगळं नाव का दिलं त्याला? डायमीटर ही कॉर्ड आहे, पण मग त्याला डायमीटर का म्हणायचं? बघा का म्हणायचं? समजा मी इथं एक पॉइंट घेतला, इथे एक ए पॉइंट घेतला आणि इथं बी पॉइंट घेतला. आता हे दोन्ही सर्कलवरचेच पॉइंट आहे. ए पण सर्कलवर आहे, बी पण सर्कलवर आहे. आता हे 2 पॉइंट मी जोडणार. ए आणि बी मी जोडले. आता ही कॉर्ड तयार झाली, बरोबर आहे. ए बी कॉर्ड आहे, कारण ए बी जी आहे ती सर्कलवरचे 2 पॉइंट जॉईन करून मिळालेली सेगमेंट आहे, म्हणजे ती कॉर्ड आहे. पण गंमत काय झाली आहे माहिती आहे का या कॉर्डची? ही जी कॉर्ड मी काढली की नाही, ती सेंटर मधून गेलेली आहे बघा, ओ मधून गेली आहे बरोबर. मगाशी ज्या मी कॉर्ड काढल्या त्या कॉर्ड कुठल्या सेंटर मधून गेल्या नव्हत्या बघा. हा, ही एक गेली होती बघा, एडी. म्हणजे सेंटर मधून जाते की नाही तिला डायमीटर बोलायचं. ही एडी दिसते बघा इथे, दिसते सर्वांना एडी इथे. ही सेंटर पी मधून गेलेली कॉर्ड आहे. बाकी पण सगळ्या ह्या पण कॉर्डच आहेत. एबी पण कॉर्ड आहे, एसी पण कॉर्ड आहे आणि एडी पण कॉर्डच आहे. पण एबी आणि एसी ला आपण फक्त कॉर्ड म्हणतो. एडी जी कॉर्ड आहे ती सेंटर मधून गेली की नाही, म्हणजे सेंटर मधून जाणारी कॉर्ड आहे की नाही, त्याला डायमीटर आपण म्हणतो. द कॉर्ड पासिंग थ्रू सेंटर, म्हणजे जी कॉर्ड सेंटर मधून पास होते ती डायमीटर असते. डायमीटर ही कॉर्ड आहे, पण तिला डायमीटर का म्हणायचं? कॉर्ड का नाही? कॉर्ड पण म्हणू शकतो आपण तिला, पण डायमीटर वेगळं नाव का आहे? कारण ती सेंटर मधून पास होते म्हणून. डायमीटर कळलं? डायमीटर इज अ कॉर्ड पासिंग थ्रू अ सेंटर. सेंटर मधून पास होणारी जी कॉर्ड आहे ती आपण डायमीटर आपण तिला म्हणतो. कळलंय सगळ्यांना? 3 गोष्टी आपण शिकलो, 4 गोष्टी शिकलो. सेंटर ऑफ अ सर्कल, रेडियस ऑफ अ सर्कल, कॉर्ड ऑफ अ सर्कल आणि डायमीटर ऑफ अ सर्कल. सर्कल 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 आपला मराठी मधला शब्द नाही. सर्कल सर्कल, इकडे सर्कल तिकडे सर्कल. सर्कल आपण गणितातला शब्द आहे. उजवा हात वरती करा सर्वांनी, राईट हँड वेव करा, राईट हँड सगळ्यांनी, राईट हँड वेव सगळ्यांनी. मराठी मराठी कळतं ना सगळ्यांना? बाकीची तिकडची मुलं कोपऱ्यातली, कोपऱ्यातून पण कोपऱ्यातली पण मुलं मला दिसत आहेत ज्यांनी हात नाही वरती केलाय. सगळ्यांनी हात राईट हँड वेव करा. सर्व 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 विद्यार्थी इकडे बघा. अर्धी मुलं तिकडे का बघतायत? बरं, आपण काय काय शिकलो? काय शिकलो आपण? ट्रायंगल बद्दल शिकलो. कॉर्ड आणि आता आता मी एक
एक आकृती देते. माईक तुमचा ऑनच राहू दे आणि मला पटापट उत्तर द्यायची. आकृती दिसते सर्वांना? स्क्रीनवर आकृती बघा. स्क्रीनवर आकृती बघायची आणि मला रेडियस कोणतं आहे ते, रेडियसची नावं सांगा. याच्यामध्ये रेडियस कोणकोणते आहेत? या सर्कल मध्ये रेडियस कोणत्या कोणते आहेत? रेडियसची नावं सांगा. रेडियस कोणत्या कोणत्या दिसतात आकृतीमध्ये? एकाने येऊन सांगा बरं, मला ऐकू नाही येत. रेडियस 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 कोणत्या कोणत्या आहेत? एकाने कोणीतरी उभं राहा आणि उत्तर द्या व्यवस्थित. सगळ्यांनी बोलू नका. एकाने उभं राहायचं आणि ज्याला उत्तर येते त्यांनी उत्तर द्यायचंय. रेडियस सांगा, नावं सांगा रेडियसची. रेडियस हा सांगा. Radius is कॉर्डची नावं सांगा. कॉर्ड
म्यूट करा मुलांना, म्यूट करा, म्यूट करा. म्यूट करा, म्यूट. आणि तुम्हाला कुठे जायचंय तिकडे जा, म्यूट करा. कॉड ए बी आहे आणि कॉड ए क्यू आहे. आणि डायमीटर जर बघितलं तर डायमीटर जे आहे ते आहे एपी. पुढे आपल्याला कॉडशी रिलेटेड काही थिअरम्स आहेत. प्रॉपर्टीज ऑफ कॉड, त्याला आपण प्रॉपर्टीज म्हणतो, प्रॉपर्टीज ऑफ कॉड. प्रॉपर्टीज ऑफ कॉड ऑफ अ सर्कल. प्रॉपर्टीज काय, गुणधर्म काय आहे कॉडचे, सर्कलचे? तर सर्कल मध्ये जी कॉड असते, आता हा सेंटर आहे सर्कलचा, आणि ही समजा मी एखादी कॉड काढली इथे सर्कल मध्ये, समजा ए बी जी आहे ती कॉड आहे सर्कलची. तर पहिली प्रॉपर्टी काय आहे माहितीये का सर्कल कॉडची, सर्कलच्या कॉडची प्रॉपर्टी, अ परपेंडिक्युलर drawn from a center, a perpendicular drawn from a center to a chord. Chord of a circle bisects the chord. हा इम्पॉर्टंट शब्द आहे आणि हा इम्पॉर्टंट शब्द. A perpendicular drawn from center to a chord of a circle. म्हणजे एका सर्कलच्या कॉर्डवर, काही कॉर्ड आहे एबी, त्या कॉर्डवर सेंटर मधून मी जर एखादा परपेंडिक्युलर ड्रॉ केला, हा सेंटर आहे, त्या सेंटर मधून एखादा परपेंडिक्युलर मी जर ड्रॉ केला, परपेंडिक्युलर आहे, हा पीएम जो आहे तो परपेंडिक्युलर मी ड्रॉ केलेला आहे एबी वर. एबी कॉर्ड आहे, एबी कॉर्ड आहे सर्कलची, आणि या सर्कलच्या कॉर्डवर मी सेंटर मधून परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. सेंटर पी आहे आणि त्या पी मधून मी परपेंडिक्युलर जो ड्रॉ केला तो पीएम आहे. पीएम इज परपेंडिक्युलर टू एबी. पीएम जो आहे तो एबी ला परपेंडिक्युलर, त्याच्यामध्ये एबी कॉर्ड आहे, कॉर्ड वर परपेंडिक्युलर ड्रॉ केला आहे हा पीएम, तो पण सेंटर मधून, पी सेंटर आहे त्या सेंटर मधून परपेंडिक्युलर ड्रॉ केला. जर तुम्हाला असं काहीतरी मिळालं ना, तर हा थिअरम आपल्याला काय सांगतो माहितीये का, परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे तर तो परपेंडिक्युलर जो आहे तो कॉर्डला बायसेक्ट करतो. बायसेक्ट द कॉर्ड, जो परपेंडिक्युलर आपण ड्रॉ केलाय तो कॉर्डला बायसेक्ट करतो. म्हणजे काय करतो, तर कॉर्डचे इक्वल दोन पार्ट करतो. तर कॉर्डचे त्या परपेंडिक्युलर मुळे दोन पार्ट कोणते झालेले आहेत, हा जो परपेंडिक्युलर मी ड्रॉ केला त्याच्यामुळे कॉर्डचे दोन इक्वल पार्ट झाले. ते कोणते आहेत, एक एएम आणि बीएम आहे. मग हे एएम आणि बीएम हे दोन्ही जे आहेत ते इक्वल पार्ट होतात. एबीचे दोन इक्वल पार्ट होतात, लहान मोठे नाही होत. परपेंडिक्युलर मुळे जे दोन पार्ट होतात की नाही ते इक्वल असतात, कॉन्ग्रुएंट असतात, हे प्रूफ होत.
हे प्रूफ करायचंय, पण आपल्याला फक्त थेरम लक्षात ठेवायचंय की जो परपेंडिक्युलर आपण ड्रॉ करू तो कॉर्डला बायसेक्ट करतो, म्हणजे कॉर्डचे दोन इक्वल पार्ट करतो. तर इथे आपण मगाशी काही टर्म्स शिकलो, त्याच्या डेफिनेशन्स आहेत, त्या लक्षात ठेवायच्या. सम टर्म्स रिलेटेड विथ अ सर्कल, तसं आपण सेंटर शिकलो, रेडियस शिकलो, कॉर्ड शिकलो, डायमीटर शिकलो, ते सगळं. द फिक्स्ड पॉइंट इज कॉल्ड, सर्कल काढताना फिक्स पॉइंट ठेवला त्याला आपण सेंटर म्हणतो. हे सगळं मी जे मगाशी सांगितलं तेच आहे, फक्त डिफाईन केलेलं आहे. द सेगमेंट जॉईनिंग द सेंटर ऑफ द सर्कल अँड अ पॉइंट ऑन द सर्कल इज कॉल्ड अ रेडियस ऑफ द सर्कल. म्हणजे सेंटर आणि अ पॉइंट ऑन अ सर्कल, सर्कलवरचा पॉइंट, यांना जॉईन करणारे जे असते त्याला रेडियस म्हणतो आपण. आता प्रत्येक रेडियस जी आहे तिचं डिस्टन्स सेम असतं सेंटर पासून. द डिस्टन्स ऑफ अ पॉइंट on the circle from the center of a circle is also called the radius of the circle. ही पण रेडियसची डेफिनेशन दिली. ही रेडियसची डेफिनेशन म्हणजे काय की सर्कलवरच्या कोणत्याही पॉइंटचं, सर्कलवरच्या कोणत्याही पॉइंटचं सेंटर पासूनचं जे डिस्टन्स असतं त्याला आपण रेडियस म्हणतो. किंवा ही जी डेफिनेशन आहे ही कशी दिली आहे की सेंटर आणि सर्कलवरचा पॉइंट यांना जॉईन करणारी जी सेगमेंट आहे ती पण रेडियस, किंवा एखाद्या सर्कलवरच्या पॉइंटचं सेंटर पासूनचं जे डिस्टन्स आहे ती पण रेडियस. सगळे ते रेडियसच आहे. त्यानंतर कॉर्डची डेफिनेशन दिलेली आहे. द सेगमेंट जॉईनिंग एनी टू पॉइंट्स ऑफ द सर्कल इज कॉल्ड कॉर्ड ऑफ द सर्कल. म्हणजे सर्कलवरचे दोन पॉइंट आपण जॉईन केले की नाही तर त्याला आपण कॉर्ड असं म्हणतो, कॉर्ड ऑफ द सर्कल. आणि डायमीटर म्हणजे काय, डायमीटर ही एक कॉर्ड असते, अ कॉर्ड पासिंग थ्रू द सेंटर, म्हणजे सेंटर मधून पास होणारी जी कॉर्ड आहे इज कॉल्ड द डायमीटर ऑफ द सर्कल. अ कॉर्ड पासिंग थ्रू द सेंटर इज कॉल्ड डायमीटर. आणि डायमीटर जी आहे ना ती एक लार्जेस्ट कॉर्ड आहे सर्कलची. बाकीच्या तसं रेडियस जे आहे ते सगळ्या इक्वल असतात, कॉन्ग्रुएंट असतात, सेम असतात. एकाच सर्कलमध्ये सगळ्या रेडियस या कॉन्ग्रुएंट असतात, सेम लेंथच्या असतात. पण कॉर्ड जे आहे ते सगळ्या सेम नसतात, कॉर्ड लहान मोठे असतात. म्हणजे कॉर्ड जर आपण काढू ना तर कॉर्ड जे आहेत काही इक्वल असू शकतात सेम लेंथ वाल्या, पण सगळ्याच इक्वल नसतात. आता ही आणि ही आणि ही या सगळ्या कॉर्ड आहेत, पण त्या लहान मोठ्या आहेत, त्या सगळ्या कॉर्डच आहेत. कॉर्ड जे आहेत की नाही त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी जी कॉर्ड असते ती डायमीटर आहे. बघा ही डायमीटर, कारण ती सेंटर मधून जाते. आणि ह्या पण कॉर्ड आहे आणि ही पण कॉर्डच आहे, डायमीटर पण कॉर्ड आहे, पण ही सेंटर मधून जाते आणि म्हणून ती सगळ्यात मोठी पण कॉर्ड असते. डायमीटर इज द बिगेस्ट कॉर्ड ऑफ अ सर्कल. आणि डायमीटरची जी लेंथ आहे ती रेडियसच्या डबल असते, 2 रेडियसने बनतो डायमीटर. डायमीटर ऍक्च्युली कॉर्ड आहे पण तो 2 रेडियसने बनतो. ठीक आहे. आता आपण जे थेरम शिकलो त्याच्याशी रिलेटेड आपल्याला पुढची एक्सरसाइज आहे. त्यानंतर सर्कल्स इन अ प्लेन पण आहे तुम्हाला. तर काही तुम्हाला कॉन्ग्रुएंट सर्कल असतात, कॉन्सेंट्रिक सर्कल्स आहेत, नंतर इंटरसेक्टिंग सर्कल्स आहेत, टचिंग सर्कल, इंटरसेक्टिंग सर्कल असं पण म्हणतो. म्हणजे काय, कॉन्ग्रुएंट सर्कल्स. कॉन्ग्रुएंट सर्कल्स असतात की नाही, कॉन्ग्रुएंट सर्कल्स कोणाला म्हणायचं,
समजा 2 सर्कल आहेत, तर या सर्कलची काहीतरी रेडियस आहे, समजा 4 सेंटीमीटर समजा रेडियस आहे, आणि दुसरा सर्कल, तर दुसऱ्या सर्कलची रेडियस समजा 3 सेंटीमीटर. तिसरा सर्कल आहे, याची रेडियस समजा 4 सेंटीमीटर. या तिघांमध्ये ज्यांची रेडियस ज्यांची सेम आहे ना, आता हा ओ सेंटर वाला आहे समजा, हा पी सेंटर वाला आहे, हा क्यू सेंटर वाला, जो ओ सेंटर वाला सर्कल आहे त्याची रेडियस 4 सेंटीमीटर. सर्कल विथ सेंटर पी हॅज 3 रेडियस 3 सेंटीमीटर अँड सेंटर क्यू, अ सर्कल विच हॅज सेंटर क्यू हॅज 4 सेंटीमीटर रेडियस. याच्यामध्ये कॉन्ग्रुएंट सर्कल कोणाला बोलायचं, तर ज्यांच्या रेडियस सेम आहेत की नाही, म्हणजे ओ सेंटर वाला आणि क्यू सेंटर वाला, असे जे 2 सर्कल आहेत त्यांच्या रेडियस सेम आहेत, 4 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर. मग हे जे 2 सर्कल आहेत ना विथ सेम रेडियाय, अ सर्कल्स विथ सेम रेडियाय are called congruent circles. सर्कल्स विथ सेम रेडियाय, सेम रेडियस वाले सर्कल कॉन्ग्रुएंट सर्कल असतात. लक्षात ठेवायचं, कॉन्ग्रुएंट सर्कल म्हणजे ज्यांच्या रेडियस सेम आहेत. त्यानंतर आहे कॉन्सेंट्रिक सर्कल्स. कॉन्सेंट्रिक सर्कल, कॉन्सेंट्रिक सर्कल मध्ये कॉन्सेंट्रिक म्हणजे काय माहितीये का, असे सर्कल ना ज्यांचा सेंटर सेम आहे. म्हणजे आपण काय करायचं माहितीये का, सेंटर तोच ठेवायचा. आधी आधी रेडियस कमी घ्यायची, सर्कल काढायचं, नंतर रेडियस वाढवायची, सेंटर तोच ठेवायचा जो आधीच आहे, आणि दुसरा म्हणजे बघा असं सांगतो, आधी मी असा सर्कल काढला, याचा सेंटर समजा हाय ओ. आता दुसरा पण सर्कल काढताना मी ओच सेंटर घेणार, इथेच कंपासचं टोक ठेवणार, पण जी रेडियस आहे ती वाढवणार, आणि असा दुसरा सर्कल काढ, आणखी रेडियस वाढवणार, सेंटर तो सेम सेंटर, सेम सेंटर, रेडियस वाढवायचे, सेंटर तोच ठेवायचा. सर्कल्स विथ सेम सेंटर are called concentric circle. सेम सेंटर सेम ठेवायचा, रेडियस बदलत जायचा, रेडियस वाढवत जायचं किंवा कमी करत जायचं. कमी केलं ते छोटे छोटे येणार सर्कल, पण सेंटर तोच घ्यायचा, जो फिक्स पॉइंट आहे तो, त्याच्या भोवती सर्कल काढत जायचं वेगवेगळी रेडियस घेऊन. ठीक आहे, त्यांना कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणतो. कॉन्ग्रुएंट सर्कल मध्ये सेम रेडियस वाले 2 सर्कल, त्यांना कॉन्ग्रुएंट बोलायचं, त्यांच्या रेडियस सेम असतात, त्यांचा सेंटर सेम असतो. कॉन्सेंट्रिक सर्कलचा सेंटर सेम, कॉन्ग्रुएंट सर्कलचा रेडियस सेम, कॉन्ग्रुएंट सर्कलची रेडियस जी आहे ती सेम असते. ठीक आहे, त्यानंतर पुढे आहेत आपल्याला इंटरसेक्टिंग सर्कल किंवा इंटरसेक्टिंग टचिंग सर्कल बोलूया. टचिंग सर्कल्स, टचिंग सर्कल जे असतात ते एकमेकांना टच करणारे असतात. टच
टच करणार म्हणजे फक्त एका पॉइंट मध्ये टच करणार. टचिंग सर्कल मध्ये दोन प्रकारचे आहेत, इंटरनली टचिंग सर्कल्स आणि एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. जे टचिंग सर्कल्स असतात की नाही त्यांच्यामध्ये वन पॉइंट कॉमन असतो, एकच पॉइंट कॉमन असतो दोन सर्कल मध्ये, आणि ते फक्त टच करतात. इंटरनली टचिंग कसे असतात, इंटरनली टचिंग आतून टच करणारे असतात. हा एक सर्कल आणि असं हे आतून टच करणार आहे. ह्याच्यामध्ये हा जो पॉइंट आहे ना एकच पॉइंट कॉमन असतो. कॉमन याचा अर्थ यांचे सेंटर वेगळे आहेत. याचा सेंटर ओ आहे इथे, याचा मोठ्याचा सेंटर इथे असेल पी, आणि ए जो पॉइंट आहे की नाही तो यांचा टचिंग पॉइंट आहे. ए पॉइंट असा आहे जो छोट्या सर्कलवर पण आहे आणि मोठ्या सर्कलवर पण. वन पॉइंट कॉमन आहे ए, जो दोघांवर पण आहे. एक्सटर्नली टचिंग मध्ये बाहेरून टच करणार आहे. असे बाहेरून टच करणार. याचा सेंटर हा ओ आहे, याचा पी आहे आणि हा बी पॉइंट आहे. हा एकच पॉइंट आहे जो कॉमन आहे दोघांमध्ये, म्हणजे या सर्कलवर पण आहे, या सर्कलवर पण आहे. म्हणजे एक पॉइंट कॉमन असणारे जे आहेत त्यांना टचिंग बोलतात. याला इंटरनली टचिंग बोलणार, ह्याला एक्सटर्नली टचिंग बोलणार. आणि शेवटचं आहे इंटरसेक्टिंग सर्कल्स. टचिंग सर्कल नंतर इंटरसेक्टिंग सर्कल्स. इंटरसेक्टिंग सर्कल मध्ये दोन पॉइंट कॉमन असतात, म्हणजे एक सर्कल असा आणि दुसरा असा छेदणारा वर्तुळ. यांच्यामध्ये दोन पॉइंट कॉमन असतात बघा. हा ए पॉइंट बघायला गेलं तर या सर्कलवर पण आहे आणि या सर्कलवर पण आहे, आणि बी पॉइंट बघायला गेलं तरी तो सुद्धा दोन्ही सर्कलवर. म्हणजे याच्यामध्ये टू कॉमन पॉइंट्स असतात, आणि टचिंग सर्कल मध्ये एकच कॉमन पॉइंट असतो. असे वेगवेगळ्या टाईपचे सर्कल आहेत. टचिंग सर्कल, कॉन्ग्रुएंट सर्कल बघितलं ज्यांची रेडियस सेम आहे, नंतर कॉन्सेंट्रिक सर्कल ज्यांचं सेंटर सेम आहे. टचिंग सर्कल म्हणजे ज्यांच्यामध्ये एक पॉइंट कॉमन, त्याच्यामध्ये दोन प्रकारचे आहेत, इंटरनली टचिंग, एक्सटर्नली टचिंग, आणि इंटरसेक्टिंग सर्कल्स त्याचे दोन पॉइंट कॉमन ए बी. ठीक आहे, तेवढी सगळी आपण इन्फॉर्मेशन सर्कलची शिकलेलो आहोत. ही सगळी आपण पुन्हा एकदा लर्न करायची. ठीक आहे.